मंडळी, आज आपण बघणार आहोत शेअर मार्केटमध्ये आपण जे ट्रेडिंग करतो म्हणजे शेअर्सची खरेदी आणि विक्री करतो त्याचे किती आणि कोणकोणते प्रकार आहेत। आज आपण जे ट्रेडिंगचे प्रकार बघणार आहोत ते प्रकार प्रामुख्याने इक्विटी शेअर मार्केटसाठी वापरले जातात। पण इक्विटी शेअर मार्केट म्हणजे काय? तर ज्या मार्केटमध्ये इक्विटी शेअर्सची खरेदी आणि विक्री केली जाते ते मार्केट म्हणजे इक्विटी शेअर मार्केट। पण मग इक्विटी शेअर म्हणजे काय? तर ज्या शेअर्सची खरेदी आणि विक्री आपण शेअर मार्केटमध्ये करतो त्या शेअर्सना इक्विटी शेअर्स असं म्हणतात। आणि आपण शेअर मार्केटमध्ये जी शेअर्सची खरेदी आणि विक्री करतो त्या व्यवहाराला ट्रेडिंग असं म्हणतात। तर आपण ट्रेडिंग म्हणजे काय हे बघितलं, आता बघूया शेअर मार्केटमधील ट्रेडिंगचे प्रकार। आता आपण जे ट्रेडिंगचे प्रकार बघणार आहोत ते त्या ट्रेडिंगच्या कालावधीवरून ठरवले गेले आहेत। थोडक्यात तुम्ही शेअर्स तुमच्याकडे किती वेळ ठेवले आहेत म्हणजे काही मिनिटं, काही तास, काही दिवस, काही महिने किंवा काही वर्ष ठेवले आहेत यावर हे ट्रेडिंगचे प्रकार ठरतात। ट्रेडिंगचे हे प्रकार ढोबळमानाने दोनच आहेत। पहिला आहे डे ट्रेडिंग आणि दुसरा आहे डिलिव्हरी। डे ट्रेडिंग म्हणजे ज्या दिवशी शेअर घेतला त्याच दिवशी तो विकणे, आणि डिलिव्हरी म्हणजे ज्या दिवशी शेअर घेतला तो त्या दिवशी न विकता दुसऱ्या दिवशी किंवा त्यानंतर कधीतरी विकणे। तर आता आपण जे प्रकार बघणार आहोत ते एकतर इंट्राडे किंवा डिलिव्हरी याचेच उपप्रकार आहेत। पहिला प्रकार आहे डे ट्रेडिंग किंवा इंट्राडे ट्रेडिंग। या प्रकारात खरेदीदार ज्या दिवशी शेअर्स खरेदी करतो त्याच दिवशी ते शेअर्स विकतो, त्याला डे ट्रेडिंग किंवा इंट्राडे ट्रेडिंग असं म्हणतात। आणि हे व्यवहार शेअर मार्केटच्या वेळात म्हणजेच सकाळी 9:15 ते दुपारी 3:30 पर्यंत करावे लागतात। हा प्रकार बाकीच्या सगळ्या प्रकारांमध्ये अवघड आहे किंवा नुकसान देणारा आहे, कारण डे ट्रेडिंग करताना शेअर मार्केटचे चढ उतार, शेअर्सच्या भावातले चढ उतार अशांसारख्या गोष्टींवर सतत लक्ष ठेवावं लागतं, कारण थोडंसं जरी दुर्लक्ष झालं तरी आपलं मोठं नुकसान होऊ शकतं। त्यामुळे ज्या लोकांकडे पुरेसा वेळ आहे, तसंच ज्या लोकांना शेअर्सचा किंवा शेअर मार्केटचा चांगल्यापैकी अनुभव आहे त्याच लोकांनी शक्यतो या प्रकाराचा उपयोग करणं योग्य ठरतं। जे लोक शेअर मार्केटमध्ये नवीन आहेत त्या लोकांनी शक्यतो डे ट्रेडिंग करणं टाळावं। या प्रकारात जो काही फायदा किंवा तोटा होतो तो त्याच दिवशी होतो, त्यामुळे प्रत्येक दिवस हा नवीन व्यवहारांनी सुरू होतो। डे ट्रेडिंगसाठी ब्रोकर्स आपल्याला जवळपास 10 पट जास्तीचं क्रेडिट उपलब्ध करून देतात। उदाहरणार्थ, आपण 15,000 रुपये ब्रोकरकडे डिपॉझिट म्हणून भरले असतील तर त्या बदल्यात ब्रोकर आपल्याला 1.5 लाखाचं क्रेडिट लिमिट देतात। म्हणजे आपण प्रत्येक दिवशी 1.5 लाखांपर्यंत ट्रेडिंग करू शकतो। अर्थात हे क्रेडिट लिमिट प्रत्येक ब्रोकरसाठी वेगवेगळं असू शकतं। जर आपण ब्रोकरकडून हे जास्तीचं लिमिट घेऊन ट्रेडिंग करत असाल तर आपल्याला त्या दिवशी घेतलेले शेअर्स मार्केटची वेळ संपायच्या आत विकावेच लागतात, अन्यथा ब्रोकर ते शेअर्स मार्केटची वेळ संपताना म्हणजे साधारण दुपारी 3:30 पर्यंत परस्पर विकून टाकतात। कारण ब्रोकरला आपल्या नफा किंवा नुकसानीशी काही देणं घेणं नसतं, त्यांना फक्त मार्केट बंद होताना त्यांनी दिलेलं मार्जिन परत हवं असतं। आपल्याला ट्रेडिंगमध्ये फायदा झाला तर काही फरक पडत नाही, मात्र जर आपल्याला नुकसान झालं तर आपल्याला जेवढं नुकसान झालेलं आहे तेवढे पैसे ब्रोकरकडे पुन्हा भरावेच लागतात, तरच आपल्याला ब्रोकरने दिलेलं क्रेडिट लिमिट शाबूत राहतं। त्यामुळे शक्यतो जेव्हा आपल्याला शेअर मार्केटची चांगल्यापैकी माहिती होईल तेव्हाच आपण डे ट्रेडिंग करायला सुरुवात करावी। दुसरा प्रकार आहे स्विंग ट्रेडिंग। हा प्रकार डिलिव्हरी या प्रकाराचा उपप्रकार आहे। स्विंग ट्रेडिंगमध्ये आपल्याला शेअर्स विकण्यासाठी काही दिवसांचा किंवा आठवड्यांचा अवधी मिळतो। उदाहरणार्थ, आपण आज घेतलेले शेअर्स 1 आठवड्याने किंवा 2 आठवड्याने विकतो। स्विंग ट्रेडिंग हा ट्रेडिंगमधला सगळ्यात जास्त चालणारा प्रकार आहे, कारण या प्रकारात आपल्याला रिस्क खूप कमी असते आणि फायदा होण्याचं प्रमाण डे ट्रेडिंगपेक्षा थोडं जास्ती असतं, आणि आपले पैसेसुद्धा फार काळ गुंतवून ठेवायची आवश्यकता नसते। जेव्हा आपल्याला वाटेल की आपलं प्रॉफिट आपल्याला मिळालं आहे त्यावेळी आपण शेअर्स विकून फायदा मिळवू शकतो। त्यामुळे स्विंग ट्रेडिंगमध्ये आपल्याला पूर्ण वेळ ट्रेडिंगसाठी द्यावा लागत नाही, पण शेअर मार्केटवर लक्ष मात्र सतत ठेवावं लागतं। तिसरा प्रकार आहे शॉर्ट टर्म ट्रेडिंग। मंडळी, हा प्रकारसुद्धा डिलिव्हरी याचाच उपप्रकार आहे। शेअर्स खरेदी केल्यानंतर सामान्यपणे 1 महिन्यानंतर ते 1 वर्षाच्या आधी विकणे याला शॉर्ट टर्म ट्रेडिंग असं म्हणतात। या प्रकारात रिस्क कमी असते, कारण आपण आपल्याला हवा तो शेअरचा भाव मिळेपर्यंत वाट बघू शकतो, आणि जेव्हा आपल्याला हवा तो भाव मिळेल तेव्हाच आपण तो शेअर विकू शकतो। त्यामुळे नुकसान होण्याचं प्रमाण खूप कमी असतं। याचा अजून एक फायदा म्हणजे आपण गुंतवलेली रक्कम आपल्याला फार दिवस ठेवावी लागत नाही। योग्य वेळी आपण शेअर्स विकून ती रक्कम काढून घेऊ शकतो, त्यामुळे आपल्याला दुसऱ्या शेअर्समध्ये पुन्हा गुंतवणूक करता येते आणि जास्त फायदा मिळवता येतो। स्विंग ट्रेडिंग आणि शॉर्ट टर्म ट्रेडिंगमध्ये मुख्य फरक हा वेळेच्या मर्यादेचा आहे।
याचा अजून एक प्रमुख फायदा म्हणजे या प्रकारामध्ये आपल्याला डिव्हिडंड, स्प्लिट, बोनस किंवा शेअर्सपासून मिळणारे इतर फायदेसुद्धा मिळू शकतात. चौथा प्रकार आहे लाँग टर्म ट्रेडिंग. मंडळी, हा प्रकारसुद्धा डिलिव्हरीचाच उपप्रकार आहे. सामान्यपणे कुठलाही शेअर घेतल्यानंतर 1 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी आपण आपल्याजवळ ठेवल्यास त्याला लाँग टर्म ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक असंही म्हणतात. या प्रकारामध्ये सुद्धा आपल्याला डिव्हिडंड, स्प्लिट, बोनस किंवा शेअर्सपासून मिळणारे इतर फायदे मिळू शकतात, कारण आपण विकत घेतलेले शेअर्स हवे तेवढे दिवस आपण आपल्याजवळ ठेवू शकतो. किंबहुना याच सर्व प्रकारच्या फायद्यांमुळे आपल्याला लाँग टर्म ट्रेडिंगमध्ये परतावा जास्त चांगला मिळण्याचं प्रमाण असतं. मात्र लाँग टर्मसाठी शेअर्स निवडताना त्या शेअर्सचा योग्य प्रकारे अभ्यास करणं अतिशय आवश्यक असतं, अन्यथा आपली सगळी गुंतवणूक वाया जाऊ शकते. तर मंडळी, हे होते ट्रेडिंगचे 4 प्रकार जे सामान्यपणे शेअर्समधील व्यवहार करण्यासाठी वापरले जातात. यातला पहिला प्रकार म्हणजे डे ट्रेडिंग सोडून बाकीचे 3 प्रकार आहेत त्यांना डिलिव्हरी बेस्ड व्यवहार असंही म्हणतात. कारण या प्रकारात आपण शेअर्स विकत घेतल्यानंतर काही दिवस, महिने किंवा वर्ष आपल्याजवळ ठेवतो, म्हणजे आपल्या डीमॅट अकाउंटमध्ये ठेवतो. मात्र डे ट्रेडिंगमध्ये आपले शेअर्स आपण विकत घेतले तरी ते डीमॅट अकाउंटमध्ये जात नाहीत, कारण आपले शेअर्स आपण जास्तीत जास्त त्या दिवशी शेअर मार्केटची वेळ संपेपर्यंतच आपल्याजवळ ठेवू शकतो. तर मंडळी, आज इथंच थांबूया. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा. चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन हा पर्याय निवडा. धन्यवाद.